योद्धा, नेता, अभिनेता हा जन्मालाच यावा लागतो. निदान या बाबतीत तरी वारसा हक्क नक्कीच उपयोगाचा नाही. ज्यांच्यात तळागाळातल्या शेवटच्या बिंदूपर्यंत आत्मीयतेनं, ममत्वानं समाजाचा उद्धार करण्याची आंतरिक तळमळ असते, अशांचंच कौतुक होतं. पण त्यांचा प्रवास असंख्य खाचखळगे, प्रतिकूल वातावरण, अतोनात कष्ट, अपयश, अनेक प्रलोभनं यातून तावून सुलाखून निघत असतो आणि त्यानंतरच त्यांचं आयुष्य पैलू पडलेल्या हिऱ्यासारखं तेजस्वी आणि मौल्यवान होतं. आड रस्त्याला असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या तांबवे गावी प्रचंड धोधो पावसाच्या धारेत कोणत्याही वैद्यकीय सुविधांशिवाय अगदी घरातच आईच्या कुशीत या बाळाचा, प्रशांतचा जन्म झाला. जणू डोळे उघडताच त्याला येणाऱ्या प्रत्येक क्षणाची चाहूल लागली होती. हा प्रवास सोपा नव्हता. दप्तर घेऊन पुसेगावच्या शाळेत जाता जाता जाणीवेचे धडे गिरवायला सुरुवात झाली. आवडीने शाळेत जाणारं हे बाळ नेहमी पहिल्या पाचात येऊ लागलं. फक्त अभ्यासातच नाही तर वेगवेगळ्या वक्तृत्व, निबंध स्पर्धांमध्ये त्याच्या हुशारीची चुणूक त्याचं वेगळेपण सिद्ध करत होती. त्याच्या मोत्यासारख्या सुवाच्य अक्षराने प्रत्येकाचं लक्ष वेधलं जात होतं. एका ठराविक चाकोरीबद्ध जीवनाच्या प्रवाहातून वेगळा होऊन जिद्दीने प्रशांत आपल्या उच्चतम ध्येयाकडे वाटचाल करू लागला. शालेय जीवनात असतानाच घराशेजारी राहणाऱ्या डॉक्टर माने दाम्पत्याकडे बघून आपल्या आयुष्याचं ध्येय त्याने ठरवलं की डॉक्टर व्हायचं. 10वीत असताना थोडक्यात मेरिट लिस्ट हुकली आणि जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. या बातमीवर घरात आणि शाळेत कोणाचा विश्वासच बसेना. हे अपयश पचवून नव्या जोमाने प्रशांत 10वी नंतर क्लाससाठी साताऱ्याला गेला. पण साताऱ्याच्या शहरी वातावरणामुळे भांबावून 12वीत तो पुन्हा पुसेगावला परतला. पुन्हा एकदा मेरिट लिस्ट हुकली. पुन्हा सुतकी वातावरण बनलं. अवघ्या काही मार्कांनी MBBSची संधी गेल्यामुळे काहीशा नाराजीनेच BAMSला प्रवेश घेतला. पाठीवर असणारा होवाळे सरांचा आशीर्वादाचा हात नव्या उत्साहाने ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी बळ देत होता. त्यांनी त्यांच्या घरी दिलेला आसरा आणि प्रोत्साहन आर्थिक चणचण दूर होण्यासाठी काही काळ फक्त 500 रुपयांवर कंपाऊंडरची नाईट ड्युटीही केली. कदाचित अनुभवातून माणूस घडतो तो असाच. BAMS पूर्ण केलं आणि डॉक्टर प्रशांत हे नाव उदयोन्मुख डॉक्टरांच्या यादीत जोडलं गेलं. डॉक्टर श्रोत्री आणि डॉक्टर गदक्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेत प्रशांतने स्वतःला झोकून दिलं. त्यावेळी डॉक्टर गदक्कर सर इतर हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यासाठी जात होते. त्यातूनच सुसज्ज हॉस्पिटल आणि ऑपरेशन थिएटर उभारण्याच्या कल्पनेने आकार घेतला. पुढे 1996 मध्ये याच कल्पनेचं मूर्त स्वरूप साकारलं आणि मेढ्यात रसाळ हॉस्पिटल सुरू झालं. रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या प्रशांतच्या आयुष्यात याच काळात अरुणाचा प्रवेश झाला. डॉक्टर प्रशांत आणि डॉक्टर अरुणाची पहिली भेट ही आगळी वेगळीच ठरली. इथेही टिपिकल बघण्याचाच कार्यक्रम झाला बरं का. पण तो मुलीच्या घरी नाही तर मुलाच्या घरी. जिला आपल्या घरात येऊन नव्याने आयुष्य सुरू करायचंय तिनं आपलं घर पाहावं असं डॉक्टरांचं मत होतं.
एकमेकांच्या साथीने नवजीवनाची सुरुवात झाली. एकमेकांचं व्यक्तिमत्व फुलवत खुलवत ते नात्यांचा एक एक टप्पा पार करत होते. दिवस वर्ष सरली अन भार्गवरामच्या जन्माने आयुष्यातला आनंद द्विगुणित झाला. पण मुळातच ज्याच्या आयुष्याच्या वाटेवर काट्यांचा खच पडला होता त्या प्रशांतला काही अडचणींमुळे मेढ्यातलं हॉस्पिटल पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आधीपासूनच मनात कुठेतरी रुग्णसेवेतून किंवा प्रशासकीय सेवेतून देशसेवा करण्याची इच्छा होतीच. यातूनच स्पर्धा परीक्षांकडे आकर्षित झालेल्या प्रशांतने MPSCच्या तयारीसाठी मित्र राम पाटील याच्यासोबत नागपूरला रवाना व्हायचं ठरवलं. अर्थात अर्धांगिनी अरुणाच्या पाठबळाशिवाय हे अशक्यच होतं. मित्र संतोष आणि मैत्रीण शीतल या दोघांनीही प्रेरणा देत उत्साह वाढवला. आयुष्यात प्रत्येक वेळी संधीदार ठोठावेल म्हणून वाट बघत थांबायचं नसतं, तर संधीला आपल्याकडे खेचून आणायचं असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः डॉक्टर प्रशांत आहेत. अथक परिश्रमामुळे पहिल्याच प्रयत्नात डॉक्टर पास झाले आणि मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून रुजू झाले. पण प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची इच्छा असणाऱ्या डॉक्टरांना हे रुचेना. मग पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी अभ्यास सुरू झाला आणि मनाजोगतं यश मिळालं. आता काट्यांनी भरलेल्या वाटेत फुलांचे गालिचे होते. डॉक्टर उपायुक्त म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्या काळात त्यांना गुरु म्हणून गणेश देशमुख सर आणि सुधाकर देशमुख सर भेटले की ज्यांच्या प्रशासकीय कार्याचा प्रचंड अनुभव आणि लोकनियुक्त सदस्य यांच्याशी समतोल साधण्याचा हातखंडा होता. एक खूप मोठी कार्यशाळा त्यांच्या रूपाने पार पडली. ह्यांच्या विश्वविद्यालयात अजूनही डॉक्टरांना मार्गदर्शन मिळतं आणि पुढेही मिळेलच. एका दगडाला मूर्तीचा आकार देण्याचं काम या दोघांनी केलं. अनेक उल्लेखनीय कामगिरी करत डॉक्टरांनी आपली घोडदौड यशस्वीपणे चालू ठेवली. अंबरनाथ शहरातलं 1,00,000 पुस्तकांचं वाचनालय असो वा स्पर्धा परीक्षेसाठी अकॅडमी उघडणं, एखाद्या शहराला होर्डिंग मुक्त करणं असो वा एखाद्या शहराचं सुशोभीकरण, कुठलंही काम सगळ्यांना सामावून घेऊन पूर्ण करण्याच्या अद्भुत शैलीमुळे डॉक्टर प्रशांत नावारूपाला येऊन सगळ्यांचे लाडके झाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली अढळ भक्ती आणि त्यांच्या विचारांचा वारसा चालवण्याची तयारी काही अंश जरी आत्मसात झाली तरी आयुष्य धन्य होईल, ही डॉक्टरांची धारणा. ती ज्योत अंतर्मनात तेवत राहावी या एकाच ओढीने डॉक्टर पछाडलेले होते. प्रचंड कामाच्या व्यस्ततेत असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गडकिल्ल्यांशी ते जोडले गेले. हा इतिहासवेडा डॉक्टर, शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारी नेहमीच अभ्यासपूर्ण रीतीने गड किल्ले पालथे घालतो, त्यांच्याशी हितगुज करतो, महाराजांना आत्मसात करतो, त्यांचे आदर्श घेतो. नुकताच त्यांनी 100वा गड सर केला. डॉक्टरांना इथेच थांबायचं नाहीये. पुष्कळ लांबचा पल्ला अजून गाठायचा आहे. त्यांच्यातल्या जिद्दीला सलाम, त्यांच्यातल्या कष्टाला सलाम, वयाच्या 50 वर्षाला सलाम.